रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे शीळ धरण ओव्हरफ्लो, रत्नागिरीकरांचा पाणी प्रश्न मिटला। यवतमाळच्या अधरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस, प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले, नदीपात्रात 48 क्युसेक पाण्याचा विसर्ग। सिंधुदुर्गातील दोडामार्ग तिलारी खोऱ्यात हत्तींचा धुमाकूळ, नारळ, पोफळी, केळी बागांची हत्तींनी केली नासधूस, शेतकरी हवालदिल। ठाण्यात रेल्वेची सुरक्षा भिंत कोसळली, एक व्यक्ती किरकोळ जखमी, मलबा हटवण्याचं काम सुरू। डोंबिवली, सोनारपाडा, माणगाव परिसरात मेट्रोच्या जमीन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध, आधी मोबदला द्या, शेतकऱ्यांची मागणी। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाडी पेटवून शेतकऱ्यांचं आंदोलन, सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक। ओबीसी कल्याण विभागाद्वारे ओबीसी हॉस्टेल सुरू करण्याची सरकारी घोषणा कागदोपत्रीच, ओबीसी काँग्रेस सेल आणि ओबीसी अधिकार मंचाचा आंदोलनाचा इशारा। धुळे जिल्ह्यात बोगस खतं आणि जास्त दरानं बियाणं विक्री करणाऱ्या 4 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द, खतं बियाण्यांचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार, कार आणि कंटेनरची धडक, भीषण अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको उड्डाणपुलावर 6 ते 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या, अचानक ब्रेक दाबल्यामुळे अपघात, वाहनांचं प्रचंड नुकसान। तुकोबांची पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी, आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणार। नंदुरबार शहरात 4 दिवसाआड पाणीपुरवठा आदिवासी तात्काळ सुरू करण्यासाठी एकता परिषदेचं उपोषण। पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात भीषण अपघात, भरधाव कारने दिली जोरदार धडक, अपघातात एकाचा जागीच मृत्यू। वारकरी सेवा रथाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन, नीलम गोरे यांचीही उपस्थिती, सेवा रथ आळंदीच्या दिशेने रवाना होणार।